नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र। आज खासदार साहेबांच्या निवासस्थानी कार्यालयामध्ये पत्रकार परिषद झाली, पण या ठिकाणी शिवसेनेचे तालुका प्रमुख नव्हते पारखे साहेब। आता ते नव्हते ते त्यांनाच विचारा ना तुम्ही का नव्हते। हो, पण म्हणजे काय तुमच्यामध्ये बिनसलं का काय नेमकं? बिनसलं वगैरे काहीच नाही का नव्हते त्यांनाच विचार। चर्चा चालू आहेत, निवडणूक आहे म्हणजे दोन्हीकडे चर्चा चालू आहे? नाही असं काही नाही, चर्चा कार्यकर्त्यांमध्ये चर्चा चालू आहे। नाही, मग आता माऊली कुठे गेलेत? फॉर्म भरायचे 2 दिवस बाकी आहेत। बाकी माऊली फॉर्म भरतात? नाही, माऊली फॉर्म भरायला जाणार आहेत। माऊलींची सकाळी माझा फोन झालाय, चर्चा चालू आहेत आमच्या। नाही, पण ते आता कुठल्या गटातून फॉर्म भरणार, कुठल्या पक्षाकडून? ते बोरी कांदळे गटातून फॉर्म भरणार आहे। कुठल्या पक्षाकडून? म्हणजे मशाल का धनुष्यबाण? ते शिवसेनेचे तालुका प्रमुख। आजच्या महत्वाच्या पत्रकार परिषदेला ते ॲबसेंट होते, काही कारण असतात। त्यांनी आता तुमच्या कानावर काय घातलं असेल ना? काय कारण होती? चर्चा दिवसातून 4 वेळेला जाते। काय म्हणाले नेमकं ते? काय ना, आपल्याला निवडणूक लढवायची, दुसरं काय म्हणणार। पण माहिती अशी मिळते का त्यांनी तिकडे तह केला, तुम्ही इकडे तह करताय? आमच्यापर्यंत काय माहिती नाही तशी। मग ते जर इकडे आले नाही? माझ्या माहितीनुसार माऊली खंडाकडे मशालीवर निवडणूक लढवते। अच्छा, लढवते का? सगळ्यांना मान्य आहे? म्हणजे न असलं नसणं हा भाग सगळ्यांचा प्रश्न आणि नाही। अंदाज मी पक्षाचा उपतालुका प्रमुख म्हणून सांगतो, अच्छा. मशालीवर निवडणूक लढवते। म्हणजे वाटाघाटीला तुम्हाला बोरीगट तुम्हाला येईल असं म्हणायचं? नाही, जे होईल ते आता ते सांग, पत्रकार परिषद होईल उद्या परत। काय तुम्ही बोरीगट मागितलाय? मागणार ना, असं कसं? किती तालुका गटांची प्रमुख आहेत। किती गटांची मागणी केली हो? नाही, आता ते उद्या कळेल। मागणी तुम्ही केली ना? मागणी केली ना, सगळ्यांना न्याय येते। तुम्हाला पण माहिती आहे, तुम्हीच सांगता एवढे गट मागितले। आपण तसं तुम्ही अधिकृत आहेत ना? नाही, अधिकृत जरी असले तर तुम्ही पत्रकार आहात। सर, आता कसं तुमच्याकडे ऐक्यू माहिती ना? तुम्ही कसं तुम्ही ऑथेंटिक असता ना? जी माहिती असते ती कोणालाच माहित नसते, सर्वसामान्य। काय सत्य काय? पण मग सत्य काय नाही, उद्या बाहेर येईल। मंगेश अण्णा काकडे कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवतील? मंगेशांना काकडे निवडणूक लढवणार आहेत, ते उद्या जाहीर होईल ना। ते काय म्हणजे मशाल असेल ना? असू शकते। आणि माऊली मात्र मशाल 100% असतात। अच्छा, म्हणजे दोघांमध्ये थोडं कन्फ्युजन आहे असेल, ते उद्या होईल सगळं, काय नाही। काय सावरगाव गटाची परिस्थिती कशी राहील? उमेदवार उभे आहेत, सगळे कार्यकर्त्यांची मेहनत महत्वाची आहे ना? जनता देईल, जनता जनार्दनाचा निर्णय स्वीकारायचा। समोर 2 तगडे उमेदवार आहेत ना, आशाताई आहे, संतोष दादा आहे। पारखे साहेबांची जमेची बाजू काय? पारखे साहेबांची जमीन भाऊ सगळ्या तालुक्याला माहिती, त्याच्यामुळे नवीन सांगायची काय म्हणजे आता लोक विसरले 7 वर्ष, निवडणूक झाली नाही 9 वर्ष। चांगले कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य होते, उद्योजक आहेत, चांगले शेतकरी आहेत, आणि जनसामान्यामध्ये त्यांचा लोकांशी जी चर्चेचा विषय म्हणा किंवा सुखदुःखात जाण्याचा विषय, त्याची भूमिका चांगली असते, आणि त्यांचा स्वभाव चांगला आहे। ते मितभाषी, कमी बोलतात, जास्त काम करतात, ही त्यांची ओळख आहे मतदारसंघात। याच्यापेक्षा आता 2 राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद तुमच्या पाठीशी असणार आहे, विजयासाठी त्याचा फायदा कसा होईल? आता फायदा होणारच ना, 2-3 शक्ती एकत्र। विजयाची गणित कशी असणार आहेत? विजयाची गणित आता बघू 2-4 दिवसात। आता अरुण पारखे विरुद्ध गुलाब पारखे, मागच्या पारखे एकच आहेत, काम करतील। अच्छा, एकच आहेत ते पारखे, एकच आहेत। तुमच्यातले मनभेद संपले ना? चला, ओके, हा साहेब, चला, धन्यवाद। माऊली मशालीच्या चिन्हावर लढणार, शुभेच्छा। तुमच्या तोंडात विघ्नरचं एक पोतं साखर। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।